केंद्रीय उद्योग राज्य मंत्री उदय सामंत ने महाड नगर परिषद चुनाव जीतने वाले मेयर सुनील कविस्कर और उनके सहयोगियों को बधाई दी। संत रोहिदास सभागार में आयोजित कार्यक्रम में उन्होंने MIDC पानीपट्टी के 27 करोड़ बकाया में से 17 करोड़ रुपए कम करने की घोषणा की। इस दौरान उन्होंने भरत गोगावले के कार्यशैली की तारीफ करते हुए विरोधियों पर भी तंज कसा। मंत्रिमंडळातील आमच्या सर्वांचे ज्येष्ठ सहकारी, या विभागाचे मंत्री, आमदार, राज्याचे फलोत्पादन मंत्री आदरणीय भरत गोगावले, आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय प्रमोद घोसाळकर, त्यांनी या शहरामध्ये इतिहास घडवला ते नगराध्यक्ष सुनील शेठ कविस्कर, आता भरत शेठ आहेत, प्रमोद शेठ आहेत, सुनील जिल्हा पण शेठच म्हणूया म्हणून सुनील शेठ, विजय अप्पा, निखिलजी शिंदे, सर्वच व्यासपीठावरील सन्माननीय नगरसेवक आमचे बाळासाहेब चांदेरे, ज्यांनी नगरसेवक रमून आणण्यासाठी प्रयत्न केले ते शिवसेनेचे आमचे सर्वच सहकारी पदाधिकारी आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी इतिहास घडवला ते सर्व महाडकर बंधुवाडी वगैरे। आज मी इथे येत असताना बरेचसे दोन उद्देशाला आलो की निवडणुकीमध्ये संघर्षात्मक सत्ता कशी मिळवायची असते हे जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडे शिकायचं असेल तर ते एकच नाव आहे, ते म्हणजे भरत गोगावले। आज आमचा विकास जरी व्यासपीठावर नसला तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगल्या युवकांमध्ये जर काम कोण करत असेल तर आमचे विकास गोगावले। ठीक आहे, मी देखील माझी नगरपालिका जिंकलो, आमच्याकडचा देखील स्ट्राईक रेट हा 99% राहिला। सिंधुदुर्गामध्ये देखील आम्ही चांगल्या पद्धतीने यश मिळवू शकलो, पण या सगळ्याच नगरपालिकांमध्ये जे लक्ष केंद्रित झालं होतं ते महाड नगरपालिकेवर लक्ष केंद्रित झालं होतं। कारण छत्रपती शिवाजी महाराजांची ही पावनभूमी आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणजे महाडमध्ये नक्की कोणाची सत्ता येणार हे महाराष्ट्राचं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि बाळासाहेब भरत शेट्टी दाखवून दिलं की इथं कोणी किती दादागिरी केली। भरत शेठचं नाव भरत शेठ आहे, पण काल पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की तो गरिबांचा शेठ आहे, या महाडमध्ये भरत शेठला स्वीकारलं जातं। कविस्करांच्या बाबतीमध्ये आज भरत शेठनी सांगितलं की कशा पद्धतीने ते काम करतात, कशा पद्धतीने त्यांची कार्यप्रणाली आहे, त्यांच्या आधारपणावर देखील बोलले गेले। मला असं वाटतं की राजकारणामध्ये काही संकेत आपण पाळणं गरजेचं आहे। तुम्हाला आठवत असेल, माझी अनेक वेळा तुम्ही पत्रकार परिषद बघितली असेल, काल देखील बाळासाहेब भवनमधली माझी पत्रकार परिषद मित्र आहे ढकलू नको। मी महाराष्ट्रातल्या माझ्या सहकारी नेते की राजकारणामध्ये वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यापेक्षा, वैयक्तिक चारित्र्य हनन करण्यापेक्षा, एखाद्याच्या व्यंग्यावर बोलण्यापेक्षा, एखाद्याच्या आधारपणावर बोलण्यापेक्षा, राजा भाऊ जर आपण विकासाचा आपला अजेंडा पुढे घेऊन गेलो तर ते लोक स्वीकारतात। हे रत्नागिरीने देखील दाखवलं, सिंधुदुर्गाने देखील दाखवलं आणि रायगड जिल्ह्याने देखील दाखवलं। शेवटी राजकारण हा भरत शेठचा, उदय सामंतचा, सुनीलजींचा काही धंदा नाही, उद्योग नाही। राजकारण हे समाजकारण करण्यासाठी आहे आणि समाजकारण करत असताना त्याच्यामध्ये विकासाची कामं असतील, सामाजिक क्षेत्रातलं काम असेल, शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल, जी विविध सामाजिक क्षेत्र आहेत त्याच्यातली जी कामं आहेत तीच राजकारणातलं करणं ही आमचं ध्येय आणि उद्दिष्ट असतं आणि तेच अनेक वर्ष भरत शेट्टी केलं, त्यांच्या सर्व सहकार्याने केलं, म्हणून या ठिकाणी आपण विजय संपादन करू शकतो। इथे पावलेंचा उल्लेख झाला, पावले पावले म्हणून आमची सत्ता आली सांगायला हरकत नाही, पण पावले साहेब तुम्हाला मी का धन्यवाद देतो, डॉक्टर साहेब तुम्हाला देखील धन्यवाद का देतो, तुम्हाला देखील धन्यवाद का देतो। राजकारणामध्ये दुसऱ्यासाठी थांबणारी प्रवृत्ती ज्या पक्षामध्ये निर्माण झालेली असते
तोच पक्ष जिंकू शकतो हे मला वाटतं. आणि म्हणून मला आवर्जून सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्ही शिवसेना धनुष्यबाणाची म्हणून करतोच, पण एकनाथ शिंदे साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि शिवसेना हे एक आमचं कुटुंब आहे, ही भावना डोळ्यासमोर ठेवून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतो. भरत शेट्टी सांगितले की मी मोठ्या खात्याचा मंत्री आहे, माझ्याकडे मोठं खातं आहे, मी ताकद दिली म्हणजे माझं जे काही शारीरिक वजन आहे ती ताकद दिली. पण भरत शेठ एक महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळे सहकार्य, ज्याचा उल्लेख मी कुटुंब म्हणून केला. कुटुंबामध्ये एकामेकाच्या अडचणीला उभं राहायचं असतं, हा आपल्याला संदेश जर कोणी दिला असेल तर तो वंदनीय बाळासाहेबांनी दिला, नंतर धर्मवीर आनंदगिरी साहेबांनी दिला, आणि आज त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत संकटाच्या वेळी उभं राहण्याचा संदेश जर कोण आम्हाला देत असतील तर एकनाथ शिंदे साहेब देतात. आणि म्हणून त्यांची सहकार्य, म्हणून महाडवासियांच्या काही अडचणीवर पहिल्याच दिवशी तोडगा काढण्यासाठी सुनीलजी इथं आलेले आहे. सुनीलजीने इथं सांगितलं की काहीतरी थकबाकी आहे, पण त्यांनी आकडा सांगितला नव्हता. 27 कोटी मी तुम्हाला सांगितलं, त्याने मला आकडा सांगितला नाही, मी माहिती काढली. पण महाडवासियांना काय त्रास होतोय तर मला डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं की 27 कोटीची थकबाकी आहे, 8 कोटीची मुद्दल आहे आणि बाकी सगळं व्याज आहे. परत सेठ तुमच्या साक्षीनं महाडवासियांच्या डोक्यावरचं हे आर्थिक बर्डन कमी करण्यासाठी कायच बोलत नाही, आता बोलायचं अगोदरच टाळ्या मिळाल्या. पण सुनीलजी, मी तुमचा सहकारी आहे, भरत शेठच्या कुटुंबातला एक माणूस आहे. मला म्हणाले काय कमी करता येते काय बघा थोडंफार. म्हटलं थोडं तुमची किती इच्छा आहे. म्हटलं बघा आता मी काय सांगू, त्यांच्या मनात जेवढे नव्हते तेवढे 17 कोटी रुपये कमी करण्याचा आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी महाडवासियांसाठी घेतोय. आता तुम्हाला फक्त 10 कोटी रुपये भरावे लागतील. 17 कोटी रुपये आजच माफ झाले असे समजा, आणि ते 10 कोटी रुपये देखील तुम्हाला एका वर्षात भरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला मी टप्पे करून देतो. 5 वर्षाचे, तुमची 5 वर्षाची कारकीर्द चांगली जाईल. तुम्ही 5 वर्षात आमचे 10 कोटी रुपये फक्त देऊन टाका. परत भरत शेठ 5 वर्षांनी म्हणते की त्याची देखील ताकद उदय सामंत, तर ते 10 कोटी रुपये आम्हाला द्या आणि 17 कोटी रुपये माफ केले. हे बक्षीस म्हणून भरत शेठ आज एकनाथ शिंदे साहेबांच्या शेवटी आम्हाला काय करायचंय श्रीवर्धन मध्ये, महाडमध्ये, कर्जत खोपोलीमध्ये किंवा अन्य आलेल्या नगरपालिकांमध्ये आम्हाला शहराचा विकास करायचा. आणि शहराचा विकास करत असताना राज्याचा उद्योग मंत्री म्हणून ज्या ज्या ठिकाणी उद्योग आहे त्याचा फायदा देखील आपल्या जनतेला झाला पाहिजे, ही प्रामाणिकपणाची माझी भूमिका आहे. मगाशी कोणतरी कानात माझ्या सांगायला आलं होतं काय चाललंय एमआयडीसीचं, आम्हाला मदत करतात. कोण आलं होतं? एकट्याचं काम म्हणजे जनतेचं काम नाही. 17 कोटी रुपये माफ केले ते महाडवासियांच्या जनतेचे केले, हे उद्योग विभागाचं काम. एखाद्याचं वैयक्तिक काम इकडे तिकडे होऊ शकतं, काय राजा भाऊ उदय साहेब काम करतो की नाही? 4 कुटुंब आहेत त्या माणसावरती नेलेलं आहे. त्याच्यामुळे तो दिलेला शब्द मी आहे, तुम्ही पूर्ण करण्यासाठीच काम करतो. त्याच्यामुळे एखाद्याचं काम पाठी पुढे राहिलं असेल म्हणजे उद्योग विभागाचं काम सगळं पाठी पुढे राहत नाही. आज फक्त 2 कामासाठी आलो, एक भरत शेठना सदिच्छा देण्यासाठी आणि दुसरं काम जे महाडवासियांच्या डोक्यावर उद्योग विभागाचं कर्ज आहे ते 17 कोटीनं कमी करण्यासाठी. बरं, मला एक रायगडचं राजकीय पॅटर्न देखील कळत नाही.